बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी ओघळ काजळ मायेचा भाग 8. मोहननं परवा निघायचं ठरवलं होतं खर्डीला, पण परवाच सुट्ट्या लागत असल्यानं शेवटचा दिवस म्हणून प्रवासात उशीर झाला व काही समस्या आली तर मग त्यापेक्षा उद्या सकाळी निघालं तर. त्यानं अचानक नियोजनात बदल करत एक दिवस आधीच निघाला. गोवसुबारसच्या सकाळीच धुळ्याहून बस पकडत तो खर्डीत 9:30 पोहोचला. शाळा उघडायला अवकाश होता. त्यानं सोबत आणलेली बॅग शाळेच्या उंच फरसबंदी केल्या व्हरांड्यात ठेवत तो शिक्षक येण्याची वाट पाहत आवारात निरीक्षण करत फिरू लागला. समोरून नदीकाठच्या दिशेनं ट्रक शाळेकडे येताना त्यास दिसला. नव्या गावात त्याला आपल्या नोकरीच्या पहिल्याच गावाची अचानक आठवण त्याच वेळी नेमकी तरळली. गाव की वस्ती? त्यानं पश्चिम दिशेकडे पाहिलं. चक्करबडीला हजर झाल्याचा नोकरीचा पहिला दिवस आणि वळणावर भेटलेली मुळी धरून उभी असली काळजाचा ठाव घेणारी भेदक नजरेची मोहना त्यास आठवली. त्या क्षणी त्याच्या पापणकाठात अश्रू तरळले. मोहना. त्याने एक दीर्घ उच्छ्वास सोडला. मोहना कुठं असेल आता? 12 वर्षात आपण ना चक्करबडीत फिरकलो ना टवकीत. तो पावे तो ट्रक शाळा ओलांडून पुढे जाऊ लागला. ट्रकमध्ये मजूरबाया असाव्यात बहुतेक. ट्रकच्या आवाजानं तो विचलित झाला. कितीही बदलली असेल मोहना. तिच्याही त्या गालावर येणाऱ्या लटा आपल्या केसागतच पांढऱ्या झाल्या असतील आता. तपानंतरही मोहनाचा आठव काही जात नाही. त्या आठवासाठी तर आपण जगतोय. फिरत फिरत ते व्हरांड्यावर बसले. बॅग खोलत ते पाण्याची बाटली शोधू लागले. तोच बॅगेतील शालीची घडी त्याच्या नजरेस पडली. 12 वर्षात किती वसनं फाटलीत, पण हे महावस्त्रासारखं आपण जपून ठेवलंय. आणि ते महावस्त्रही त्याची ऊब देत परोपरीनं आपल्याला साथ देत आहे. किती शाळा बदलल्या, किती विद्यार्थी बदलले, किती शिक्षक माणसं बदलली, पण ही शालच एक शाश्वतासारखी आपली साथ देते. मोहनला कळेना की आज मोहनाची आठवण तीव्रतेने काय येते. जणू काही ती आपल्या आजूबाजूलाच वावरते. बहुतेक नवीन गावात नवीन वातावरणात आलोय म्हणून असावं. गुरुजी येताच मोहननं नमस्कार करीत परिचय दिला. पण त्यातील बऱ्याच जणांना मोहन ओळखत नसला तरी बरेच जण मोहन गुरुजीच नावानिशी ओळखत होते. त्याला कारण त्यांचं जिल्ह्यातील काम व त्यांना लाभलेले पुरस्कार व सन्मान. मोहना गुरुजींनी हजर होत 8 शिक्षकांच्या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला. दिवसभर सारं काम सांभाळत ते शाळा सुटल्यावर धुळ्याला परतले. कारण उद्याच्या दिवस शाळा करून सुट्ट्याच लागणार होत्या दिवाळीच्या, म्हणून 2 दिवस ते धुळ्यालाच मुक्काम करणार होते. मोहन गुरुजींच्या बसनं खर्डी टाकली निघाला आणि इकडं मोहिनीच्या ट्रकचा खर्डी गावास भेदरवणारा आवाज उठला होता, ज्याची मोहनला कल्पनाही नव्हती. मोहन रात्री धुळ्याला ओळखीच्या शिक्षकाकडे मुक्कामाला थांबला. जिल्ह्याला शवविच्छेदन करण्यासाठी गेलेलं मोहिनीचं शव रात्रभर दवाखान्यात शवागारात पडलं. सकाळी शवविच्छेदन होत 11-12च्या सुमारास खर्डीत आलं. रात्रभर श्रुतीश्लोक कसली सूद नसलेल्या म्हाताऱ्या मधाआजीस बिलगट टाहो फोडत होते. गोडाऊनमधील खोल्यातील 7-8 मजुरांच्या बाया पोरांना धरत समजूत घालत होते. बाप्पे मजूर धनाबापूसोबत मोहिनीच्या शवासोबत गेलेले. घरात सकाळी दळलेलं हातमोड्याचं पीठ जसंच्या तसं झाकलेलं होतं. श्रुती सकाळी आईस उंबऱ्याला लागलेली ठेच आठवली. त्या नादान जीवास तरी उमजलंच व ती टाहो फोडत अकांतानं रडू लागली. आई, तुला सकाळी उंबरा पण नाही बाहेर पडू देत होता ग, तरी तू गेलीस का? तुला कायमचंच आम्हाला सोडून जायचं होतं का? हे ऐकताच बसलेल्या बायाही तोंडाला पदर लावत रडू लागल्या, तर काही श्रुतीलाच समजावू लागल्या. सुरती, निदान तू तरी शांत बस.
आईला काय माहीत होतं का बेटा? असलं काही माहीत असतं तर ती कशाला गेली असती? अक्के, मी नाही सांगत होतो आईला. तूच म्हणाली होतीस श्लोक आईला जाऊ दे, मी आहे ना म्हणून. श्लोक बोबड्या बोलात आक्रंदला आणि श्रुतीनं सकाळचं आठवून डोकं ठोकायला सुरुवात केली. बायांनाही पोरांना कसं शांत करावं समजेना. रात्री 12-1ला रडून रडून श्लोक अर्धमेला झाला आणि श्रुतीच्या मांडीवरच झोपला. श्रुतीचाही रडून रडून गळा बसला व तिचा आवाज निघेनासा झाला. सकाळी आपण श्लोकला पायरीवर धरून बसलो तेव्हा आई पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत होती व आजीला जाताना लक्ष ठेवायला सांगून गेल्याचंही आठवताच श्रुती पुन्हा रडू लागली. रडता रडता 3-1च्या सुमारास तिचाही डोळा लागला. बायाही मग थोड्या जागेवरच गरबळल्या. पहाटे 5ला श्रुती जाग येताच तिला जाणीव झाली आणि तिने पुन्हा हंबरडा फोडला. ए आई, ये ना ग. दररोज तू या वेळेस उठत पाणी गरम करायचीस, आज का नाही? आणि त्या आवाजानं श्लोकही उठला आणि मग दोघांच्या आकांतानं सारं घर डोक्यावर घेतलं. 11च्या सुमारास मोहन गुरुजी बसमधून उतरले आणि शाळेकडे निघाले. तोच कर्कश सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स आली व त्याच्या जवळून गेली. त्यानं बाजूला सरकत जाणाऱ्या गाडीकडे पाहत काहीतरी झालंय हे ओळखलं. शाळेत येता शिक्षकांना तो काही विचारणार, तोच त्यांनी जे बयान केलं ते ऐकून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 2 भावंडांच्या आईचा कार ट्रक अपघात झालाय व त्यातच ती बिचारी जागेवरच, सोबत गावातील आणखीन एक बाई मेल्याचं त्यांना कळलं. त्यांचं काळीच सरकलं. मोहिनीच्या देहाचं मुटकुळ आणून खाली उतरवता श्रुती व श्लोकनं एकच आकांत मांडत आक्रोश केला. पण त्यांना त्यांच्या आईचा चेहरा दिसेच ना. चेहरा असेल तर दिसेल. त्यांना जमलेल्या लोकांनी धरलं. धनाबापू पायाला प्लास्टर घालून डॉक्टर मना करत असतानाही न ऐकता सोबत ॲम्ब्युलन्समध्येच बसून आले होते. फकीरा शेठ ही कुटुंबासमवेत नाशिकहून आले. एका माणसानं श्लोकला वर उचलत मोहिनीभोवती फिरवलं व रुमाल डोक्यावर टाकत पुढे झाला. साऱ्यांनी गलका करत प्रेत उचललं, पण श्लोक त्या माणसाला न जुमानता खाली सुटत आईला पाहू द्या म्हणून हंबरडा फोडत होता. लोकांनी उचललं. प्रेत शाळेकडून नदीकडे निघालं. सारे शिक्षक शाळेपासून प्रेत यात्रेत निघाले. मोहन गुरुजी नवीन असले तरी मरणाला कोण नवीन आणि कोण ओळखीचं, तेही मागोमाग निघाले. पोराचा आक्रोश त्यांना पाहावेना. चालत चालत 1-1.5 किलोमीटर अंतरावर नदीवर आले. शव एका बाजूस ठेवलं व लोक तिकडं चितेची फुलं रचू लागले. शिक्षक रडणाऱ्या श्लोककडे सरकले तर तो आईकडं. मोहन गुरुजी मागोमाग निघाले. मरणाऱ्या पुण्यात्म्याचं अंतिम दर्शन घेऊयात अशी आंतरिक उर्मी न जाणे मोहन गुरुजींच्या मनात कशी उमगली. चेहरा पूर्ण कापूस घालून शिवलेला. मुखदर्शन झालंच नाही. त्यांनी नमस्कार केला आणि तोच प्रेताचा प्लास्टिक व कापडात गुंडाळलेला हात मोकळा झाला त्यांना दिसला. हाताच्या बोटाकडे त्यांचं सहज लक्ष गेलं. बोटाच्या भागास अंगठीचा कळसा पडलेला व गोरा झालेला, पण अंगठी नव्हती. त्या बिकट व करुणमय प्रसंगातही त्यांना मोहनास दिलेली अंगठी आठवली. ते बाजूला होणार तोच रडणाऱ्या श्लोकला एका गुरुजीनं उचललं होतं, पण तो परत आईकडे जाण्यासाठी फिरतानाच मोहनाच्या पुढ्यात अचानक आला. त्याचा आकांत पाहून त्यांचे हात आपोआप पुढे झाले. तरी पोरगं पुढे झेप घेत होतं. त्याचा हात पकडत मोहन गुरुजी प्रेताजवळ उभे राहिले. तोच लोकांनी प्रेतच चितेवर ठेवलं. श्लोकला धरत अग्नी दिला व पाणी दिलं. सारे परतले. शिक्षकही शाळेत येऊन पोराचा आक्रोश व दुःख पाहून सुन्न झाले. मोहन गुरुजीस इतरांकडून कळालं की पोरगं 2रीत व मुलगी 6वीत आहे. बाप आधीच मेलाय व 1.5-2 वर्षांपूर्वीच नाशिकहून मजूरला इथं हे कुटुंब आलंय. शाळा सुटली व सुन्न मनाने मोहन गुरुजी निघाले. आता सुटी लागल्यानं त्याने साऱ्यांचा निरोप घेतला. फकीरा शेठ मदत देत व पोरांचं करेन मी काहीतरी, उघडं पडू देणार नाही असं आश्वासन देऊन निघून गेले. म्हातारा धनाबापू प्लास्टर असलेल्या पायात हालचालीनं असह्य वेदना होत असतानाही दवाखान्यात न जाता पोरांजवळ थांबले. मोहिनी धनत्रयोदशीलाच पोरांना पोरकं करून अनंतात विलीन झाली.
मथाजीची स्मृती काम करेनाशी झाली होती. प्रसंगाची तिला जाणीव होऊनही दुःख व्यक्त करण्या इतपत ही गात्रे साथ देत नव्हती. तर ती नातवंडांना काय आधार देईल? धनाबापू व त्यांची पत्नीही वयानं थकलेली, त्यात मुलगा बेईमान निघाला. मग त्यांचेच वांदे तर पोरांचं काय? धनाबापू पुढं मोठा प्रश्न पडला. दिवाळी आली तशी गेली, पण जाताना रिकामी कशी जाईल? श्रुती व श्लोकची आई घेऊन गेली. 10 दिवसात सारं आटोपलं. श्रुती भाकऱ्या धापायला शिकली होती जेमतेम. तीच आता आजी व श्लोकला खाऊ घालू लागली. धनाबापूनं माणसांना सांगत तिला फळ तोडणीच्या कामावर लावलं. श्रुती गोडाऊनमधल्या खोलीत राहणाऱ्या माणसासोबत कामाला जात आई मोहिनीची जागा सांभाळत घराची जबाबदारी उचलायला तयार झाली. पण ही तात्पुरती सोय ठीक. आपण आहोत तोपर्यंत पोरांची काहीतरी सोय लावलीच पाहिजे, हे धनाबापूनं ओळखलं. कारण ना मामा मावशी ना काका काकी, मग आपणानंतर यांचं काय? मध्यंतरी फकीरा शेठ आले आणि त्यांनी पोरांच्या नावावर 2 लाख रुपये ठेवण्याची कबुली दिली. पण धनाबापूनं त्यांना विनवत, म्हातारेस वृद्धाश्रमात व पोरांना आपल्या ओळखीनं एखाद्या आश्रमात ठेवण्यास व दत्तक घेणारं कुणी असेल तर पहा, असं सांगितलं. फकीरा शेठ करतो तपास, सांगत आल्या पावली गेले. श्रुती व श्लोकनं ते ऐकलं. श्रुतीला समजलं, श्लोकला ऐकलेलं कळालं नसलं तरी आपणास कुठंतरी पाठवणार इतकं कळालं. ते निघून जाताच त्यानं श्रुतीला कमरेला बिलगतच रडत विचारलं, अक्के, तू आईला मला सांभाळण्याचं सांगितलं होतं ना? मग मग मी तुला सोडून कुठंच नाही जाणार व तुलाही जाऊ देणार नाही मी. श्रुतीही त्याला गच्च छातीला लावत रडतच म्हणाली, जाऊ तर दोघे सोबतच. दिवाळी सत्रानंतर शाळा उघडली. मोहन गुरुजी 2 दिवस आधीच खर्डीत येत जुन्या गुरुजींच्या मदतीनं खोली पाहून आपलं जुजबी गरजेपुरतं सामान टाकलं. शाळेच्या आदल्या दिवशी साफसफाई करून घेतली. नमुना नंबर काढत सुट्टीत बनवून आणलेल्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर नावं टाकण्याचं व शिक्के मारण्याचं काम करून घेतलं. 10 वाजता शाळा उघडण्यासाठी मोहन गुरुजी सोबतच्या गुरुजीसोबत शाळेत आले. शाळेच्या आवाराच्या फाटकाजवळच वयोवृद्ध बाबा धनाबापू गोटा केलेल्या लहान श्लोकचा हात धरून उभे होते. 1-2 टार्गेट लहान पोरं बाबाचा व श्लोकाचा डोळा चुकून टकलीवर उलट्या बोटानं टपली वाजवत खिदळत होते. त्यानं श्लोक आपल्या डोक्यावर हात ठेवत रडू लागला. त्याच्या डोक्यावर नुकतेच केस येत होते. धनाबापू मारणाऱ्या पोरांना विनवत, बाबांनो, माझ्या निष्पाप नातवास नियतीनं एवढं मारल्यावर आणखी वरून तुम्ही का छळताय त्याला? धनाबापून आपल्या खिशातून रुमाल काढत श्लोकच्या डोक्यास बांधला. आल्या आल्या मोहन गुरुजींचं त्या रडणाऱ्या पोरांकडे लक्ष जाताच त्यांनी लगेच ओळखलं. त्यांच्या काळजावर तप्त सुरी फिरवल्यागत चर्र झालं. त्याने त्या पोरास जवळ बोलावलं. श्लोक आधी घाबरू लागला. मोहन गुरुजीने एका मोठ्या मुलास दुकानावर पाठवत बिस्किटचा पुडा मागवत त्याला दिला. पोरांनी साफसफाई करत परिपाठ सुरू झाला. नित्याध्यापनाचं काम सुरू झालं. विद्यार्थ्यांना घरून पासपोर्ट फोटो आणावयाच्या सूचना दिल्या. मधल्या सुट्टीत पोरांना खिचडी वाटप झाली. मोहन गुरुजी मध्ये फिरता फिरता श्लोकच्या आसपास फिरत होते. तोच त्यानं खिचडी घेतलेला ताट उचलत घराकडं पळ काढला. त्याला आवळा तोडायला गेलेली श्रुतीनं आजीला खिचडी आणत खाऊ घालायला सांगितलं होतं. तो घरी येताच आजीला ताटातल्या खिचडीचा घास भरवू लागला व दुसरा घास स्वतःही खाऊ लागला. आजी खाटेवर झोपून झोपून कोवळ्या हाताचे जबाबदारीचे कवड खात होती. त्यानं आजीला भरवत स्वतःही खाल्लं व ताट धुवून ठेवलं. मग त्यानं वर फडताळावर ठेवलेली आईची जुनी सुटकेस कोठीवर उभं राहत काढली. ती उघडून तो त्याचे फोटो शोधू लागला. त्या सुटकेसमध्ये आईची एक साडी त्याला दिसली. त्यानं साडी नाकाला लावत वास घेतला. त्याला आई कामावरून परत आल्यावर मांडीवर घे त्यावेळच्या तिच्या अंगाला येणाऱ्या वासाची जाणीव झाली. त्यात ठेवल्या कागदात त्याला त्याच्या आईचा एक कागद मिळाला. त्याच्या आईचे जॉब कार्ड होते, ते मागच्या वर्षी काढलेले. ते काय हे त्यास कळालं नाही, पण त्यावर आपल्या आईचा फोटो पाहता तो घळाघळा रडू लागला. कितीतरी वेळ तो घरात एकटाच रडत राहिला.
शाळेची घंटा वाजली आणि मग तो भानावर आला. त्यानं तो फोटो खिशात ठेवला व आपला फोटो शोधून काढत शाळेकडे आला. वर्गात शिक्षक पोराने आणलेले फोटो ओळखपत्रावर डकवत होते. त्यानेही टेबलाजवळ जात आपला फोटो दिला. गुरुजींनी तो डकवून त्यावर शिक्का मारत त्याचं ओळखपत्र त्याच्या गळ्यात घातलं. संध्याकाळी आवळे तोडून घरी आलेल्या श्रुतीस त्यानं ओळखपत्र दाखवलं. ते पाहून तीही वेगळ्याच विश्वात गुंगली. आई राहिली असती तर आज मीही श्लोकसोबतच शाळेत गेली असती व मलाही ओळखपत्र मिळालंच असतं. एका झटक्यात तिचं बालपण हिरावून घेत नियतीनं तिला पोक्त बनवलं होतं. ती उठली व भाकरी थापायला लागली. चुलीतल्या धुरात तिच्या नयनातील आसवे कुणाला दिसण्याचा प्रश्नच नव्हता. श्लोक दररोज शाळेत जाऊ लागला. 8 दिवसात मोहन गुरुजी दररोज त्याच्या जवळ कसल्या ना कसल्या तरी निमित्तानं जात व कधी गोळ्या तर कधी बिस्किटं देत. आपुलकीनं मायेनं पाठीवर हात फिरवत. विना मायबापाचं लेकरू काय असतं व त्याच्या वेदना काय असतात हे त्याने भोगलं असल्यानं 8 दिवसातच त्याला मायेनं जवळ केलं. श्लोक आधी जवळ यायला बिचके, पण मायेची ओल बालकं लगेच ओळखतातच. त्यात श्लोक तर माया प्रेमासाठी आसुसलेला. त्याची भीती कमी होऊ लागलेली. तो बोलत नसला तरी आता गुरुजीनं काही वस्तू दिली की तो मुकाट्यानं घेऊ लागला. मधल्या सुट्टीत ताट घेऊन घरी पळू लागला. मधल्या सुट्टीत 6वीच्या वर्गशिक्षकानं गप्पात श्रुती 8 दिवसात शाळेत आली नाही व बहुतेक आता शाळा सोडेलच वाटतं अशी शंका उपस्थित केली. मोहन गुरुजी काहीच बोलले नाहीत. त्याने एक वेळ या पोरांच्या घरीच जाऊन पोरांचं घर तरी बघू, घरी कुणीतरी असेल, निदान पहिल्या दिवशी आलेला बाबा त्याची तरी भेट घेऊन पुरी शाळेत आणता आलं तर पाहू असं त्यांनी पक्क ठरवलं. पण ती पाळीच आली नाही. दुसऱ्या दिवशी श्रुतीच शाळेत आली. कारणही तसंच होतं. धनाबापूनं फकीरा शेठला पोरांना दत्तक देता आलं तर पहा असं सांगितलं होतं. फकीरा शेठनं धनाबापूस सकाळीच फोन करत, औरंगाबादहून एक जोडपं येतंय, त्यांना दोन्ही मुलं दाखवा. मुलगा व मुलगी दत्तक घेतीलच ते, बाकी कायदेशीर बाबीची पूर्तता मग करू असं सांगितलं. फोनवरून श्रुतीनं ऐकलं. श्लोकनंही ऐकलं. श्रुतीस फकीरा शेठचं नाही पण धनाबापूंचं बोलणं थोडं थोडं समजलं. काहीतरी घडेल याची तिला कल्पना आली. आपण कामावर निघून गेलो आणि मागे श्लोकला घेऊन गेले तर? ती घाबरली. तिला रडू येऊ लागलं. तिनं त्यामुळं कामावर जायचं टाळलं. धनाबापूही तिला आज घरीच राहायला सांगणार होते. श्रुतीनं श्लोकला शाळेतही एकटं जाऊ दिलं नाही. श्लोक समवेत दप्तर घेत तीही शाळेत आली. तिला पाहताच वर्गशिक्षकानं तिच्याकडनं फोटो घेत तिचं ओळखपत्र बनवण्यासाठी ऑफिसात गेले. मोहन गुरुजींना त्याने श्रुती दाखवत, ही तीच मुलगी श्लोकची बहीण, आज आली आहे शाळेत असं सांगितलं. श्रुतीला पाहताच मोहन गुरुजींना एकदम जोराचा धक्का बसत घामच फुटला. तेच घारे डोळे, तशीच नाकाची व चेहऱ्याची ठेवण, अगदी अगदी मोहनाच. गुरुजी एक तप मागे गेले. त्यांना मुळी धरलेली मोहन आठवली. पण छे, मोहनाचा काय संबंध? ती कुठं टवकीत दिलेली? एकाच चेहरापट्टीची असू शकतात माणसं. त्याने विचार झटकला. बाळा, नाव काय तुझं? मोहन गुरुजींना ममतेनं विचारलं. श्रुती. आईचं नाव? गुरुजी कानात प्राण गोळा करत ऐकू लागले. मोहिनी. खालमानेनं श्रुती उदासपणे उत्तरली. मोहन गुरुजीस जी एक अंधुकशी आशा होती तीही फोल ठरली. पण तरी फक्त आकारविल्ले फरक. मोहनाचा या गावाशी काडीमात्राचाही संबंध नाही. त्यांची खात्री पटली. मनात ते मोहनवरच संताप करू लागले. हल्ली तुला मोहनचाच भास होतोय हे चांगलं नाही, ते मनातल्या मनात त्रागा करू लागले. दुपारी 4 चाकी गाडी धनाबापूस घरून घेत शाळेत आली. फाटकात गाडी उभी करत एक मोहन गुरुजींच्याच वयाचं जोडपं खाली उतरलं. पोरं नुकताच वरणभात खाऊन बाहेर खेळत होती. धनाबापूनं दुसरीच्या वर्गातून श्लोकला आणत त्यांना दाखवलं. बस,
श्लोक बिचकला व तो त्यांच्या हाताला जोराचा हिसका देत श्रुतीकडे रडतच पळाला. श्रुतीला घट्ट बिलगत जोरजोरानं रडत, अक्के अक्के, मी जाणार नाही, मी जाणार नाही, ओरडू लागला. पोरं त्याच्या भोवती गलका करत गोळा झाली. सर्व शिक्षकांना कळेना काय प्रकार आहे हा. त्याने मुलांना वर्गात बसवत धनाबापूस विचारलं, हे औरंगाबादहून आलेत, त्यांना श्लोक व श्रुतीस पाहायचे, दत्तक घेणार आहेत ते एकास. धनाबापूनं उतरल्या तोंडानं उदासपणे सांगितलं. गुरुजींनी तर साऱ्यांना ऑफिसात बोलावलं. मग एका शिक्षिकेनं श्रुतीश व श्लोकला समजावत ऑफिसमध्ये आणलं. पोरं रडत व थरथरत येण्यास मनाई करत होती. जोडपं बसून पोरांकडं पाहू लागलं. बाईनं डोळ्यानंच पोराकडं खून करत श्लोकला दत्तक घेण्याबाबत नवऱ्या सुचवू लागली. तिनं पर्समधून मोठमोठी चॉकलेट काढून श्लोकला देत बोलवू लागली, अक्के अक्के, मी सांगितलं ना तुला, मी नाही जाणार. त्याचा हृदय फाडणारा आकांत साऱ्यांना कळत होता. पण एकही शिक्षक बोलत नव्हता. कारण धनाबापूचंही बरोबर होतं. त्यांच्यानंतर या पोरांचं कोण पाहणार होतं. आजी मरणाला टेकलेली म्हणून दत्तक देत ते त्यांची सोय लावू पाहत होते. मात्र मुलांना आई गेल्यावर बहिणीस भावाला व भाऊस बहिणीला सोडून जायचं नव्हतं. पाषाण हृदयालाही हेलावणारा व चीड आणणारा प्रसंग होता. श्रुती श्लोकला घट्ट धरत खाली मान घालून रडत होती. धनाबापूनं कोंडी फोडत विनवलं, ताई, दोघा पोरांना घेतलं तर बरं होईल. सोबत राहिली तर ते येतील पण आणि सुखानं राहतील पण. नाही, दोघं नकोय आम्हाला. मुलीला घेऊन काय करू आम्ही, फक्त मुलगाच हवाय आम्हाला. बाईनं सरळ सोट व्यावहारिक उत्तर दिलं. त्यात दोन जीवाच्या होणाऱ्या ताटातुटीचं ना दुःख होतं ना संवेदना. मोहन आतून कळवळला. तोही असल्या बाजारला कितीदा उभा राहिला होता बालपणी आश्रमात. नंतर अनोरकर काकांनीच नाव देत तो प्रकार थांबवताना संस्थेबाबत त्यांचे वादही झाले होते. ते दिवस त्याला आठवले व मस्तकात सनक गेली. यांना आताच इथून काढावं असं त्यांच्या मनात आलं. त्या बाईनं धनाबापूस, बाबा, आम्ही गाडीत थांबतो, मुलाला लवकर घेऊन या, लगेच निघायचंय आम्हाला, उशीर होतोय, सांगत ते गाडीकडे निघाले. धनाबापूला अंधुकशी आशा होती की मूलबाळ नसलेली माणसं पोरांना पाहून पाझरतील व दोघांनाही घेतील. तो पाझर ओलावा दिसलाच नाही. पण नाईलाज होता. एकाची का सोय होईना, एक नंतर पाहू असं ठरवत तो कठोर झाला व श्लोकला धरून गाडीकडे नेण्यासाठी उठला. पोरानं पाहिलं, धनाबाबा आता आपल्याला धरतोय. त्यानं श्रुती सोडलं व सरळ मोहन गुरुजींच्याच पायाला लागत मागे तोंड लपवत रडू लागला. गुरुजींचं काळीज पेटलं, मुठी आवळल्या गेल्या. तोच धनाबापू श्लोकला घेण्यासाठी पुढं सरसावला. बाबा, पोराला हात लावू नका, नाही म्हणतोय ना तो. गुरुजी पेटलेला ज्वालामुखी उरात दडपत ठामपणे उद्गारले. सारे शिक्षक ते पाहून अवाक् झाले. पण मास्तर, अशानं त्यांचे नंतर हाल होतील. कोण वागवेल या पाखरांना. बाबा, जो चोच देतो तोच दाना व मायेची ऊब पण देतोय. होईल सारं सुरळीत. तेवढ्यात म्हातारा पोरास अजून घेऊन येत नाही पाहून गाडीतला माणूस आला व धनाबापूस, काय करताय, लवकर उरकवा, म्हणत घाई करू लागला. हात जोडतो आपणास. पोरं घाबरलीत. असली नाजूक कामं अशी तडकाफडकी होत नसतात. एकतर आईच्या मरणाच्या आघातानं कोवळी मनं होरपळत आहेत, तर त्यांना अलग करून आणखी भर घालू नका. सबुरीनं घ्या. मोहन गुरुजी कळवळले. बाबा, परत गेलो तर आम्ही परत येणार नाहीत. आम्हास भरपूर आश्रम तयार आहेत पोरं दत्तक द्यायला, पहा तुम्ही. तो माणूस मोहन गुरुजींकडे लक्ष न देता धनाबापूस म्हणाला. धनाबापू विवळतच काय करायचे याचा विचार करू लागले. चला निघा आपण, नाही येणार पोरं. मोहन गुरुजींचा आवाज किंचित वाढला. पण त्यात त्रिभुवनाचं वादळ घुंगावते असंच साऱ्यांना प्रतीत होऊ लागलं व तो माणूस संतापानं निघून गेला.
बाबा, मी पाहतो पोरांचं काय करायचं ते माझ्यावर सोपवा. पण तुर्तास पोरांना असलं काही करून डागण्या देऊ नका. पण गुरुजी, माझ्या गोऱ्या मसनाच्या वाटेवर जाऊ पाहत असताना त्याआधी त्यांची सोय करावी लागेल ना. मी आहे ना, सांगितलं ना. मोहन गुरुजींचं मायेचं व निर्धाराचं बोलणं ऐकून धनाबाबास धीर आला व ते गुरुजींच्या पायास लागू लागले. तोच मोहन गुरुजी दूर सरकत, बाबा हे काय करत आहात? मी लहान आहे, माझ्या पाया कशाला पडत आहेत? नाकारू लागले. धनाबापू दूर सरकत आसवं पुसत श्लोकला बोलवू लागले. गाडी गेल्याचं पाहताच मोहन गुरुजीस घट्ट बिलगत लपलेला श्लोक धनाबापूकडे सरकला. तोच मोहन गुरुजींचं लक्ष श्लोकच्या गळ्यात घातल्या ओळखपत्रावर गेलं. ओळखपत्र गळ्यातच उलटं झालेलं होतं व त्याच्या मागच्या बाजूत दिसणारा फोटो पाहताच मोहन गुरुजीला फोटो ओळखीचा वाटला आणि त्यांनी श्लोकला थांबवत गळ्यातलं ओळखपत्र घेत विस्पारल्या डोळ्यांनी फोटो पाहू लागले. त्यांना जोराचा झटका बसला. धरणीकंपापेक्षाही मोठा. आजूबाजूला सारे शिक्षक आहेत याचं सारं भान विसरत ते बेभान होत विचारू लागले, हा फोटो कोण? या पोराकडे कसा? धनाबापू उठत गुरुजीच्या हातातील ओळखपत्रावर फोटो पाहू लागले. गुरुजी, हीच पोरांची आई मोहिनी आहे. श्लोकनं ओळखपत्र मिळाल्यावर 2-4 दिवसानंतर आपल्याकडील जॉब कार्डावरील आईचा फोटो श्रुतीस कापाव्याला लावत प्लास्टिक पाऊचमधील ओळखपत्राच्या मागील बाजूस ढकवला होता. तेच ओळखपत्र उलटं झाल्यानं मोहन गुरुजीस तो दिसला होता. पोरांची आई मोहिनी? बाबा, पोरांचं मामाचं गाव चक्करबर्डी ना? मोहननं अधीरतेनं विचारलं. होय गुरुजी, तुम्हास कसं ठाऊक? मोहन गुरुजीनं होय हा शब्द ऐकताच त्यांच्या साऱ्या संवेदना गारठल्या. आपल्या धमन्यातलं रक्त बर्फ होत जागच्या जागी थांबतंय यानं मोहन गुरुजीने थरथरत भिंतीचा आधार घेतला. ते ढासळू लागले. अवचित आलेल्या वादळानं कधी काळी मोहरलेला आंब्याचा मोहर गळत त्याला बहर येणंच थांबलंय. तरी आंबा शीतल छाया देत हिरव्या पानाने नटलेला आणि असं झाड विजेच्या आगीट्याच्या प्रपातानं क्षणात उभं जळावं तसाच मोहन पोराची आई ऐकून जळू लागला. त्यानं त्याही स्थितीत श्रुती व श्लोकला गच्च मिठीत घेत गदागदा हालत ढसाढसा थांबरडा फोडला. त्यांच्या आसवांच्या महापुरात घाबरलेली पोरं कावरी बावरी होत न्हावू लागली. मोहना, मोहना, मोहना. गुरुजीनं साऱ्यांचे प्रश्नांकित चेहरे पाहिले, पण त्यांना काही सांगता येणं त्यांना शक्यच नव्हतं. साऱ्यांना नंतर सारं सांगतो इतकंच त्रोटक सांगत ते खोलीवर निघाले. गावातनं खोलीवर जाताना त्यांना काही सुध राहिली नाही. त्यांना दिवाळीच्या सुट्टी आधीचा दिवस आठवला. हजर व्हायला आले होते ते तो. खोलीवर येत त्याने दार बंद केलं आणि टाहो फोडला. मोहना, का मोहना? मोहना, खरंच तुला तोंड दाखवावं असं वाटलं नाही का ग? मी गावात येऊन शाळेजवळून तुझा ट्रक गेला. मी किती करंट ग. नाही पाहू शकलो तुला. त्या संध्याकाळी तुझा शीर नसलेला देह गावात येत असावा आणि मी शाळा सोडत धुळ्याला रवाना. वा रे नियतीचा बनाव. दुसऱ्या दिवशी तुझ्या अखेरच्या वारीत पायी चालणारा वारकरी होऊनही तू तोंड दाखवलं नाहीस मला. तुझ्या पायरीशी येऊन ही दर्शनाची आस तशीच राहिली. हे अनंता बा, विठ्ठला, काय रे हा फेरा? मोहन गुरुजी भिंतीला धरून धरून आक्रोश करत दावा मांडू लागले. मोहना, तुझ्या प्रेताजवळ येऊन तुझ्या बोटातल्या अंगठीची सुनी जागा पाहूनही मला किंचित ही शंका न यावी की त्यातही तुझाच बनाव. आत्ताच ही वारी संपून वैकुंठाला यावंसं वाटतंय ग. पण तुझी चिमणी पाखरं
का त्यासाठीच तू मला या गावात बोलावलेस? तुझा नाथ नाही तर निदान त्यांचा नाथ होण्यासाठी? बोल मोहना, बोल ना, बोल ग, काहीतरी बोल. कितीतरी वेळपर्यंत नुसता कांत, आक्रोश आणि टाहो. मोहनला चक्करबर्डीतील धर्मूबाबाच्या 13व्या नंतरची रात्र आठवली. गज्जन काका, समजावा याला, नाहीतर यापुढं मी माझं तोंडही दाखवणार नाही याला. शाळेत मोहना बोलत होती. तिनं तिचं म्हणणं खरं केलं. 12 वर्षच काय, पण मरणानंतरही जवळ असूनही तोंड दिसू दिलं नाही तिनं. आता मात्र मोहनला त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी जगावंच लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सोबत शिक्षकाला घेत ते मोहना राहत असल्या गोडाऊनवर गेले. त्यांना पाहता धनाबाबू धावत पळत आला. त्यानं अंगणात खाट टाकली, पण मोहन गुरुजी तिच्यावर न बसता थेट घरात जात श्लोक व श्रुतीस पाहू लागले. श्रुतीत त्यांना आता स्पष्ट मोहना दिसू लागली. त्यांनी दोन्ही पोरांना गळ्याशी लावलं. त्यात काल जी माया होती त्याच्या कित्येक पट जास्त आज माया व कसक होती. त्या पोरात त्यांना संपतराव कुठे दिसेच ना, फक्त मोहना, मोहनाच. त्यांनी म्हातारीकडे जात म्हातारीस बस्त केलं व चक्करबर्डीची ओळख देण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारला शुद्धच नसल्यानं तिनं फक्त हातातल्या स्पर्शाचा ओलावा जाणला. मोहन मोहनाचा मुडका संसार पाहू लागले. त्यास असंख्य वेदना होऊ लागल्या. घरातल्या कोपऱ्यात देवाऱ्यात पोराने आपल्या बापाचा, संपतरावाचा फोटो ठेवला होता व बाजूला लक्ष्मीचाही फोटो होता. आणि पाहता पाहता मोहन चपापला. देवारात त्याला आपल्या कोऱ्या 7 बाऱ्यावर मिळकत दिसली. श्रुतीनं आईची अंगठी आईनंतर देवारात ठेवली होती. ती दिसताच मोहन गुरुजींचा पुन्हा बांध फुटला. एवढ्या हाल अपेष्टा सहन करूनही मोहनानं आपण दिलेली अंगठी जपून ठेवली. आपण तिनं पांघरवलेल्या शालीसारखीच ती. त्याने देवाऱ्याजवळ जात ती अंगठी उचलली. तोच थंड शहारा त्यांच्या अंगावर उठला. देवाऱ्यातील दिव्याच्या प्रकाशातील वलयात त्यानं मेघात दिसणाऱ्या चेहऱ्यासारखाच मोहनाचा चेहरा दिसू लागला. मोहन गुरुजीनं म्हातारी, धनाबापू व त्यांची पत्नी तिघांना आश्रमातील दवाखान्यात भरती करत उपचार केले व वृद्धाश्रमात सोय केली. पण म्हातारी काही दिवसातच गेली. 6 महिन्यातच त्यांनी राजीनामा देत दोन्ही पोरांना घेत अकोला गाठलं. अनोरकर काकाजींचा सारा कारभार ते पाहू लागले. श्रुती शिकली, श्लोक शिकला. श्रुतीला MBBS करत आश्रमातल्या दवाखान्यातच लावलं. तिला नवरा पण डॉक्टरच मिळाला. श्लोक प्राध्यापक झालाय. श्रुती व श्लोक म्हाताऱ्या मोहन गुरुजींची काळजी घेतात. कुणी विचारलंच, हे कोण? तर ना मामा, ना बाबा, ना काका. ते म्हणतात फक्त गुरुजी. इतर कुठल्याच नात्यात मोहन गुरुजीस त्याने अडकवलं नाही, ना मोहन गुरुजींनीही. मोहन गुरुजींनी अजूनही शाल व अंगठी सांभाळूनच ठेवली आहे. धन्यवाद. आज इथे लेखक वासुदेव पाटील लिखित ओघळ काजळमायेचे या कादंबरीची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.